वर्षातला तुमचा सगळा त्यांनी या भाषणामध्ये सगळं काढलेलं आहे की तुम्हाला आमदार कुणी केलं, तुमच्या अर्जावरती सही केली, तुमच्यासाठी प्रचार कुणी केला, हे सगळं त्यांनी काढलेलं आहे. ही वेळ नेमकी आली आहे त्यांच्यावरती. हे बघा, मला आजही माहीत आहे आणि मी उद्याही ते सांगेन की आदरणीय पवार साहेब हे माझ्या प्रचारासाठी मतदारसंघामध्ये आले. आदरणीय दादांनी मला उमेदवारी दिली, हे मी विसरलेलो नाही. परंतु आपण जो माणूस माझ्या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवतो, जी व्यक्ती हजारो कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांना देते, त्या आदरणीय अजितदादांची मी साथ का सोडावी? त्या अजितदादांना मी ताकद दिली पाहिजे, मी त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, हे माझं व्यक्तिगत मत होतं. यातून मी दादांच्या पाठी खंबीरपणे उभं राहिलो. यात जर माझी कुणाला चूक वाटत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये माझी मायबाप जनता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. अजित पवारांसोबत तुम्ही गेले म्हणून साहेबांनी तुम्हाला टार्गेट केलं असं वाटतं? साहेबांनी या ठिकाणी आल्यावरती माझ्यावरती टीका करणं किंवा माझ्या बाबतीत एवढी दखल घेणं हे मला मुळात अपेक्षित नव्हतं. की जे देशाचं नेतृत्व करतायत त्या साहेबांनी माझ्या बाबतीत अशी दखल घेणं किंवा मला तंबी देणं हे साहेबांकडनं मला कधीच अपेक्षित नाही. आणि असं साहेब का बोलले हा सुद्धा माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे. तुमचं अजित पवारांनी जेव्हापासून वेगळी भूमिका घेतली, तुम्ही त्यांच्यासोबत गेलेला आहात, तेव्हापासून तुम्ही एक रोहित पवारांना अनेकदा टार्गेट केलेलं आहे. रोहित पवार सध्या पवार साहेबांसोबत आहेत. तुम्ही असंही म्हणता की रोहित पवार अजितदादांची जागा घेऊन पाहतायत. वेळोवेळी तुम्ही त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली. हा संदर्भ त्याशी काही जोडला जातोय आजच्या या सगळ्या आरोपांमागे? नाही, नक्कीच काही यालाही त्या बाबतीत आपण नाकारू शकत नाही. मी सातत्यानं रोहित दादांच्या बाबतीत जे काही वक्तव्य करतो त्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यातला साक्षीदार मी सुद्धा आहे, त्यातला साक्षीदार रोहित दादा सुद्धा आहे. आणि मग आपण ऐन वेळेला आपली भूमिका बदलणं आणि दादांना उघडीच किंवा दादांना तोंड घशी पाडणं, दादांना खलनायक करणं, हे जे काही प्रकार आपण करण्याचा प्रयत्न करताय हा प्रकार करू नये एवढीच माझी भावना आहे. मी कालही वक्तव्य किंवा कालही मी माध्यमांसमोर सांगितलं की उद्याच्या काळामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब सुद्धा दुसऱ्या पक्षात जाऊ नये आणि जर ते गेले तर याला फक्त जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघजण कारणीभूत असतील. यापुढेही आपण असंच जशास तसं उत्तर देणार आहात, कारण तुम्ही आव्हान दिलंय तर पवार साहेब काहीतरी त्याच्यावरती नक्कीच मी साहेबांची भेट घेणार. साहेबांना मी विचारणार देखील की साहेब माझ्या बाबतीत तुम्हाला जी कुणी माहिती दिली त्या माहितीत आपण प्रत्यक्षात पाहिली नाही किंवा आपण ती विचारून वक्तव्य करायला पाहिजे होतं. परंतु जे काय आपण बोललात किंवा सांगितलं माहिती दिली त्यात नक्की तथ्य काय होतं हे मला आपण सांगितलं पाहिजे. मावळातले 137 जण जे आहेत ते आज शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत. आमदारांच्या गटबाजीला वैतागून हे लोक सगळेजण गेलेले आहेत असं बोललं जातं. हे बघा, 137 म्हणाले, कोणी 300 म्हणाले. आज जे आदरणीय पवार साहेबांसोबत गेले त्यापैकी एकाही व्यक्तीनं, फार तर मी म्हणतो 2 किंवा 3 व्यक्तीनं दादांच्या ॲफिडेव्हिट करून आम्ही दादांच्या सोबत आहोत हे ॲफिडेव्हिट करून फॉर्मवरती ज्या वेळेला दिलं त्यामध्ये फक्त 2 असतील किंवा 4 असतील. जेवढे आज गेलेले आहेत 30 ते 35 जण गेलेत त्यामध्ये एकानेही आम्ही अजितदादांसोबत आहोत अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट आम्हाला करून दिलेलं नव्हतं. ते पहिल्यापासून पवार साहेबांसोबत होते. ते आज बदललेत किंवा आज दादांची साथ सोडून पवार साहेबांसोबत गेलेत असं मुळीच नाही. ज्या वेळेला अजितदादांना निवडणूक आयोगाकडनं आपले सभासद किती आहेत या बाबतीतले ॲफिडेव्हिट करून देण्याचे फॉर्म प्रत्येक मतदारसंघामध्ये दिले. त्यामध्ये आज जे पवार साहेबांना सांगतात की आम्ही तुमच्यासोबत आलो, ह्यातल्या एकाही व्यक्तीनं आम्हाला ते फॉर्म ॲफिडेव्हिट भरून दिलेलं नाही. त्यामुळे ते 137 सांगतायत, मला फक्त 37 जणांची तरी नावं द्या ना. 137 सांगणारे किंवा 300 सांगणाऱ्यांना माझी विनंती आहे, आपण 37 जणांची तरी नावं प्रसिद्ध करा. तुम्ही म्हणताय की चुकीची माहिती दिली असेल त्यांनी पवारांना, पण नेमकं काय कारण असं चुकीची माहिती देण्याचं? मावळ तालुक्यातील मायबाप जनता सुज्ञ आहे. मावळ तालुक्यातील जनतेला दहशत, दादागिरी, गुंडशाही, झुंडशाही चालत नाही. मावळ तालुका विकास कामांना प्राधान्य देणार आहे.
सुखादुःखामध्ये उभा राहणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभा राहणारा हा मावळ तालुका आहे. आणि त्याच पद्धतीनं आज मावळ तालुक्यातल्या जनतेनं आदरणीय पवार साहेबांना किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकार्यांना देखील दाखवलं की आम्ही या तालुक्यातला विकास करणाऱ्या अजितदादांच्या सोबत खंबीरपणाने उभे आहोत. त्यामुळं जे काही आज वक्तव्य केलं त्या वक्तव्याबाबत मी साहेबांची भेट घेऊन देखील विचारणार. आपल्याला कुणी माहिती दिली, आपल्याला काही त्यातले पुरावे आहेत किंवा आपल्याला जे कोणी सांगितलं त्या बाबतीतली जर काही शहानिशा करून आपण जर बोलले असाल तर मला ते सांगावं, एवढंच माझं त्यांच्याकडे मागणं असणार आहे. तालुक्याचे ज्येष्ठ नेते मदन बापना वारंवार बोलतात